जरांगे पाटील बोलतायत। रेडी का? आता मध्ये माना मुंडके तुम्ही घालू नका। चला आवाज आवाज प्लीज सर्व जणांना विनंती आवाज घेऊन चला आज तो दिवस आला आहे ज्या दिवसाची महाराष्ट्र वाट पाहत होता। हो, आज मराठ्यांना आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका काय हा विषय आणि सगळाच विषय जो काय असेल तो सगळा विषय आज सभेच्या माध्यमातून कार्यक्रमाच्या माध्यमातून मांडला जाणार आहे। महाराष्ट्रातल्या मराठा समाजासमोर आज सगळी सत्य परिस्थिती ठेवली जाणार आहे आणि त्यासोबतच तुम्ही पुढच्या आंदोलनाची दिशा काय, पुढचं आंदोलन काय आहे याची पण घोषणा करणार आहेत असं सांगितलं होतं। आज प्रत्यक्ष तुमच्या समक्ष सगळं राज्याला तुम्हाला सरकारला ऐकायला प्रत्यक्ष मिळणार। दुसरा एक विषय काल तुम्ही 2-3 सभेमध्ये पण मांडला होता की मंत्री छगन भुजबळ यांच्या संदर्भात तुम्ही बोलणार नव्हते, पण काल मंत्री छगन भुजबळ काय बोलले तुम्ही ऐकले, रात्री पाहिलेलं आहे, काय तुमची प्रतिक्रिया? सांगतो सभेतच सांगतो। पाटील, काल परवा दिवशी जी तुमची बैठक निष्फळ ठरली, तुम्ही एक वाक्य केलं की चर्चेची दारं उघडी ठेवलेली आहेत, सरकार सुद्धा म्हटलं की आम्ही चर्चा करू। आता 2 दिवसाचा काळ गेला, सरकारने काही चर्चा केली, तुमच्याशी काही बोलणं झालं, संपर्क करायचा प्रयत्न केला? हो, संपर्क केला, बोलणं चालू आहे, परंतु किती दिवस असं आता आमचं म्हणणं आहे। किती दिवस तुम्ही कवर असं जुलवत ठेवणार आहे? किती दिवस तुम्ही आमच्या संयम म्हणूयात त्याला, किती दिवस संयमाचा अंत बघणार आहे? त्यामुळं किती दिवस आता बस मराठ्यांनी प्रत्येक वेळेस मराठ्यांनीच पाळायचं आणि तुम्ही पाळायचं नाही। शब्द तर तुम्हीच द्यायचे, तुम्हीच लिहायचे आणि तुम्हीच ते पूर्ण करायचे नाही। त्यामुळे किती दिवस आता आम्ही किती दिवस ऐकणार? आम्हाला सुद्धा काय मर्यादा आहेत ना, समाजाला काय मर्यादा आहेत? समाजाने तुम्हाला पहिल्यांदा 3 महिने दिले, त्याच्यानंतर 40 दिवस दिले, त्यानंतर आता तुम्हाला 2 महिने दिले 24 डिसेंबरपर्यंत। आणखी नाही, सरकारच्या हातात आहेत ना आजचा उद्याचा दिवस। काल तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता? नाही, पण ते बोलणं नाही झालं। त्यांचे OEDच्या माध्यमातून होतं, परंतु ते बोलणं झालं नाही, कारण पुढं कार्यक्रम ते राहून गेलं, परत मग उशीर होत गेला आणि ते तसंच मागा विषय पाडला। अजित पवार असं या काल तुम्ही काही मागणी केली तरी सरकारला कायद्याच्या चौकटीतच काम करावं लागेल आणि टिकाऊ आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे। मग आम्ही कुठं कायद्याच्या चौकटीच्या बाहेर मागतो? नोंदी सापडल्यात मराठ्यांच्या 54 लाख, 1-2 नाही, कोणाचीच नोंद नाही। इथून मागं ज्यांना आरक्षण दिलं ना, नोंद बी नाही आणि मागासिद्ध बी नाही, तरी आरक्षण आहे। आमच्या नोंदी पण आहे आणि मागासिद्ध पण झालेलं आहे, तरी आम्हाला आरक्षण नाही। कायद्याची चौकट याला नाही म्हणत का काय? मग म्हणजे कायद्याची चौकट सरकारच्या नजरेत उलटी आहे का? ज्याच्या नोंदी नाहीत त्यांना आरक्षणात घ्यायचं, जे मागासिद्ध नाही झाले त्यांना घ्यायचं, जे मागासिद्ध झालेत आणि नोंदी शासनाचे मिळाल्या त्यांना घ्यायचं नाही, असं उलट आहे का त्यांचं काही? किती दिवस येड्यात काढणार आहेत? लोक लय पुढे गेले, आता हुशार झाले। तुम्ही हुशार समजत होतात, आता नाही चालणार ते। कारण किती दिवस मराठ्यांनी अन्याय सहन करायचा? आम्ही नाही करू शकत। आम्हाला आरक्षण पाहिजे, आम्ही ओबीसी आरक्षण आहे, आम्ही ते घेणार आहे। चर्चा सरकारकडून शेवटची तारीख होती आणि आता 1 दिवस बाकी राहिलेला, आपल्याला वाटतं का की सरकार उद्यापासून निर्णय घेऊ शकतो म्हणून? ते काय आता 1 मिनिटात बी घेऊ शकते? घ्यायचं म्हणल्याच्या नंतर का राजकीय इच्छाशक्ती लागते? मराठ्यांची गरज नाही अशा भावनेतून ते चालतात। ते एकट्याचीच गरज आहे त्यांना, अशी त्यांची भावना आहे। ठीक आहे, लक्षात आलंय समाजाच्या, त्यांना तो एकटाच पाहिजे। त्याच्या शेजारी बांधा, आता तुम्ही बंगले तो म्हणतो ना आमच्या शेजारी बांधा म्हणून, बांधा त्याच्या शेजारी। सगळं राज्य त्याच्या हातात आहे ना, तुम्हाला असं वाटतंय ना? ठीक आहे, ऐका त्याचं, करा मराठ्यावर अन्याय। मराठे कसे आरक्षण मिळते तुम्ही बघा फक्त आता पुढच्या काळात। भुजबळांची अशी एक उद्विग्न प्रतिक्रिया आहे की जरांगे विरोधात केलेले भाषण मी मागे घेतो आणि जरांगेची मागणी सरकारनं लगेच मान्य करायला पाहिजे।
तो एवढी चांगली नियत असते आमच्याविषयी बोलायची, आणि हे जर मराठ्याला आधी कळालं असतं तू इतक्या खालच्या दर्जाचा विचाराचा आहे तर तुला इतकं मोठं मराठ्यांनी केलंच नसतं. मराठ्यांना वाटलं तू खूप चांगल्या विचाराचा आहे, पण तुझ्या डोक्यात ते गटार भरल्यासारखे किडे आहेत हे मराठ्यांना आधी माहीतच नव्हते. त्या बिचाऱ्यांनी तुला चांगलं समजलं आणि तुला मोठं केलं आयुष्यभर, पण तू ते आत्ता वकायला लागला आणि आता लोकांना कळायला लागलं हे किती गटार गंगा होती याच्यात, किती खालच्या दर्जाचा विचाराचा माणूस आहे. आत्ता मराठ्यांच्या लक्षात आलं, नसतं मराठ्याला आधी माहीत नव्हतं तुझ्या डोक्यात एवढं मराठ्याविषयी विष पेरलेलं आहे म्हणून माहीतच नव्हतं. आत्ता माहीत झालं. कुचकं बोलतो का तू आम्हाला काय? अरे आम्ही रानात आवत हाणणारे लोक आहेत, आम्हाला कुचके चांगले शब्द तवाच कळते. भाऊ तू नको आधी लागू, शहाणा होय आणखीन तरी तू. नेमक्या कोणत्या मागण्यावर तुम्ही ठाम आहात? सरकारकडून जरी तुमच्यासोबत तडजोडीची जरी बोलणं झालं तरी नेमक्या कोणत्या मागण्यावर तुम्ही ठाम आहात? महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट आरक्षण, त्याच्यावरच पहिल्यापासून ठाम आहेत. फक्त त्यांनी 4 शब्द घेतले होते, त्या शब्दावर बी तयार आहेत आम्ही. घ्या 4ही पण. सरसकट तर त्यांना नको ना शब्द, 4 शब्द आहेत त्याच्यावर घ्या. आता 24 तारीख उद्या चर्चेसाठी काही वेळ आता शिल्लक राहिला नाही, कारण तुमच्या आज दिवसभर सभा आहे आणि आता तुमची Sorry. जी परिस्थिती पाहतोय, सभा झाल्यानंतर तुम्हाला दवाखान्यात ऍडमिट व्हावं लागतं असं डॉक्टरांनी सल्ला दिलाय. तर सरकारची कधी चर्चा होणार, मग निर्णय कधी होणार, काय हे चर्चाच कव्हर करावं दादा, कटाळा झालाय. चर्चाच कव्हर करावं. चर्चा तेच आहे, दुसरं काहीच नाही. त्या शब्दाचं काय करावं, या शब्दाचं काय करावं, आमक्याचं काय करावं, तेच फोन सुरू आहे. फोन सुरू आहे, आपण ना करतोय कुठे. आताच फोन आला होता ते गिरीश महाजन साहेबाचा एवढ्यात. नाही, मग तुमचं काय वेळ म्हणणं फेल आहे नाही, का? वेळ फेल नाही देत आम्ही. त्या नाही. शब्दावर चर्चा झाली सगळे सोयऱ्याची. बरं मला सांगा की आता चर्चा नको, निर्णयच असा या मुद्द्यावर तुम्ही ठाम राहिलात का, आहात का? सॉरी. नाही चर्चा, हो चर्चेतून मार्ग निघतो, चर्चा सुरू राहील त्याबद्दल काही अडचण नाही, पण आम्ही नाही थांबत. आम्हाला आरक्षण पाहिजे, आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला पाहिजे. तुम्ही असं चर्चेत गुंतविता ना आम्हाला, असंच हमेशा ढकलीत राहता पुढं 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 पुढं. थोडा वेळ द्या, अमकं करा तमकं द्या, वेळ नाही मिळत आमच्या. तो एक शब्द तुम्ही महाराष्ट्राला सांगणार आहात, त्या एका शब्दावर सुद्धा सरकार अडलेलं आहे का, आणि त्या संदर्भात तुम्ही सरकारशी चर्चा केली होती का? कोणत्याशी? तुमचा एक शब्द राहिला ना? हो चर्चा केली, हां, रोज त्याच्यावरच चालू आहे. आत्ताही तेच चालू होतं म्हणलं ना, हां, आत्ताही तेच चालू होतं. महाजन साहेबाचाही फोन होता, हां. काय करायला लागेल, कसं करायला लागेल, थोडा वेळ अमुक तमुक. म्हणलं वेळ नाही मिळत. वेळ कशाचा आहे? हे बघा तुमचे शब्द आहेत महाजन साहेब, तुमचे शब्द आहेत. आम्ही तुम्हाला कधीही वापस पाठवलं नाही. तुमचा सन्मान केला, मुख्यमंत्र्यांचा केला, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा केला. आम्ही तुम्हाला कधीही वापस पाठवलं नाही, तुमचा सन्मानच केला प्रत्येक वेळेस. महाजन साहेबांनीच अगोदर सांगितलं होतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याच्या माध्यमातून की आम्हाला 30 दिवसाचा वेळ द्या. ही महाजन साहेबाचे शब्द आहेत. तुम्ही म्हणताय 4 दिवस, म्हणजे आम्ही 4 दिवसात कायदा नाही पारित होणार तुमच्या मागणीप्रमाणे, आम्हाला आधार घ्यावा लागेल, नोंदी सापडायला लागतात. आम्हाला ते पटलं की नोंदी सापडायला लागतात, कायदा पारित करायला आधार लागेल. तुम्ही 30 दिवस मागितले, आम्ही 40 दिले. हेच महाजन साहेबाचे शब्द आहेत. झाला का कायदा पारित? हेच महाजन साहेबाचे शब्द आहेत, सगळे गुन्हे मागे घेऊ म्हणून. आत्तापर्यंत घेतले का राज्यातले? नाही घेतले. मग आता उगाच जवळ आल्यावर चर्चेत गुंतून ठेवायचं आणि काहीतरी विषय एकीकडेच न्यायचा. पुढे आणखीन थोडा वेळ देता का? नाही होणार, नाही होणार. पाटील त्या निर्णायक दिवशी इथे सभा बीडमध्येच करायचं कारण काय? असं कुठं कारण असतंय काय? म्हणजे, Continue. महाराष्ट्रामध्ये आपल्या सभा होत सभा सुरूच आहे आता. सभा सुरूच आहेत, सुरू राहणार. शिंदे समितीने जो सरकारला अहवाल सादर केला त्यामध्ये शिंदे समितीने असं म्हटलंय की जे उर्दूचे हे नोंदी आहेत हैदराबादमध्ये, तेलंगणामध्ये, ते तपासण्यासाठी सरकारने टीम गठीत करावी आता मराठवाड्या संदर्भात. आता आणि 2 महिने काय केलं? हेच आम्हाला पटा नाही बघा. तुम्हाला अभ्यासक वेळोवेळी सांगत होता आम्ही, अभ्यासक वाढवा, तुम्ही तेच ऐकत होते. तेव्हा सांगन तसं लोक उचले आठ टाक, त्याचं स्वप्न पूर्ण करीत होतात तुम्ही. तेव्हा समितीकडे लक्ष होतं का? तुम्हाला किती वेळ सांगितलं अभ्यासक घ्या? किती वेळेस विखे पाटील साहेबांनी सांगितलं तुम्ही सॉफ्टवेअर घ्या म्हणून, स्पीडने सापडून? तुम्ही घेतलं का? विखे साहेबांनी सांगितलं होतं.
की त्या सॉफ्टवेअरच्या माध्यम आम्ही सॉफ्टवेअर घ्या असं सांगितलं होतं. ते म्हणले कलेक्टरांची बैठक लावतो, लावली का? पूर्ण वेळ निघून गेला. तुम्ही किती येड्यात काढणार या समाजाला? हे लहान समाज नाहीये. तुम्हाला वाटतं तो एक आहे, त्याचं ऐकल्यावर आपल्याला फायदा होईल, आणि मराठी बाजूला गेल्यावर कोणचा फायदा होणार आहे तुला? मग लागला गप्पा हाणायला. चर्चेतून एकमत होत नाही तुमचंही आणि त्यांचं सरकारचं, फलित काही निघत नाही, याचा अर्थ उद्यापासूनचं आंदोलन अटळ आहे. ते आता सभेत होईल, सगळं काय व्हायचं कार्यक्रमात होईल. नोटिसीबाबत आपण काल वक्तव्य केलं, तुम्ही मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना आवाहन केलं, काही त्यांचा काही आला का रिस्पॉन्स नोटीसी परत घेण्यासंदर्भामध्ये? बीडच्याही कार्यकर्त्यांना नोटिसा गेल्या का? त्यांना घ्यायचंच नाहीये आणि मराठ्याला आरक्षण बी द्यायचं नाही. त्यांची अशी इच्छा आहे मराठीच राज्यात ठेवायचे. यांनी प्रत्येक राज्यातल्या शक्यतो मोठ्या जातीत टार्गेट केलेल्या, याचा अभ्यास आम्ही केलाय आता. हा, प्रत्येक राज्यातल्या शक्यतो मोठ्या जातीच यांनी टार्गेट केलेल्या. आमच्या एकूण बरेचसे डाव यांच्या लक्षात यायला लागलेत आता. नाही, या नोटिसीवरून सांगतो ना आता सभेत सगळं सांगतो. नोटिसीवरून आज एक नवीन माहिती ऐकायला मिळाली की आजच्या सभेत येण्यासाठी ज्या ट्रॅक्टरच्या नोटिसी मिळाल्या होत्या, तर ट्रॅक्टरच घेऊन येत आहेत सभेला. हे बघा, मी गृहमंत्री फडणवीस साहेबाला पुन्हा आज बी सांगतो की साहेब, मराठा समाजाला नका टाळू. हो, त्याचं ऐकून तुम्ही मराठ्यावर अन्याय नका करू. तुम्ही नोटिसा दिल्यामुळं काय प्रॉब्लेम झालाय तुम्हाला सांगतो. आता सांगायचा नव्हता. लोक तुम्हाला नाही डायरेक्ट सांगत, लोक आम्हाला सांगतात. ते म्हणतात मी आध्यात नाही मध्यात नाही. मला नोटीस कसं काय आली? मग आता मला नोटीस आलीच ना, मग ट्रॅक्टर जप्तच करीन म्हणतात ना, आणि मग मला बी जायचं. आता चला मी बी येतो. कळत आहे का तुम्हाला मी काय बोलतोय? तुम्ही आणखीन तरी शहाणपणाची भूमिका घ्या, गांभीर्यानं घ्या आंदोलन, तोडगा काढायचा प्रयत्न करा. इथून मागं तुम्ही एक डाव टाकला होता, म्हणजे तुमच्या सरकारनं किंवा तुमच्या अधिकाऱ्यानं. त्यात काय झालंय तुम्हाला माहिती आहे. पुन्हा ती डाव टाकायचा प्रयत्न नका करू, भयानक परिस्थिती होईल. ही सभेचं नाव तुम्ही इशारा सभा असं ठेवलं. समाज काही नाव ठेवू ही शकतं. इशारा सभा असणार आहे का? विनंत्या सभा बी ठेवल्या, तेव्हा काय फरक पडला? इशाऱ्याने तर काय फरक पडणार? त्यांना काही फरक पडत नाही. त्यांना आता बरोबर फरक मराठीच पाडणार. मराठ्याजवळच औषध आणि उपचार दोन्ही बी. पाटील, ज्या दिवशी बैठक निष्फळ झाली या नात्याच्या विषयावरून, त्याच्यावर पुढे काय बोलणी झाली तुमची? आहे तिथंच तो विषय तसाच आहे. डबल बैठक जी रक्ताच्या नात्यावरून त्या ठिकाणी फिसकटली, ती बैठक पुढे चालली का? त्यांच्याकडून त्याच्यावर काय बोलणं झालं का? तुम्ही काय बोललात का? किती बैठक ज्या डेडलॉकला आहे तिथंच आहे आणखी मागणीवर? नाही, ते उगा चलते उगा चर्चा फोनवर. समाधान त्यांचं बी मला बोलले म्हणून, महासमाधान त्यांना बोललो म्हणून. पण समाधानावर तर आता काम नाही होणार. आता कृती करावी लागणार आहे. आता अंमलबजावणी करायला लागणार आहे. आता नुसतं चर्चेत कुठं मित्रत्व याच्यात होत नाही आता. कारण समाज मोठा आहे, त्याच्यामुळे ते विषय त्यांना आता गांभीर्याने घ्यावा लागणार आहे, सोयऱ्याचा किंवा आपल्या त्या 4 शब्दाचा, आणि त्याच्यावरती कृती करायला लागणार आहे, तर जमत. राज्यातील पोलीस यंत्रणा आता आपण चर्चा करणार का? तुम्ही म्हणतात की आम्ही बोलून खूप वेळ वाया गेला. मग आता जर समजा शिष्टमंडळ जर आलं तर तुम्ही चर्चा करणार का सरकारच्या शिष्टमंडळाची? चर्चेला कवा उभे आहेत आम्ही? चर्चेला काय हरकत आहे? ते गप्पा आणतात, आम्ही आणतो, मार्गच निघाना. पण नाही त्याच्यानंतर पण आमचं आता आमचं आज ठरणार आहे काय आम्हाला चर्चा करायच्या आज समाजाशी. आज सभेत बैठक सभा बी सगळी सभा असते. महाराष्ट्रातल्या मराठीची बी ती सभा असते, तिथं ठरणार सगळं. म्हणजे आज असं घोषणा होईल अशी शक्यता कमी आहे का काय पुढच्या आंदोलनाची? ते उद्या ठरवणार तुम्हाला का? सगळं ऐकायला मिळेल तिथं. हा. तुम्ही येड्यात घेऊन मला इथं उकरून घ्यायला लागले. तुम्ही तिथं चला फक्त. नाही, पण आता परिस्थिती तुमची पाहता, आता सगळेजण आम्ही सहकारी गेल्या 3 महिन्यांपासून तुमच्यावर सोबत आहोत. आत्ताची परिस्थिती तुमची शारीरिक आणि आरोग्याची स्थिती फार बिकट दिसते आहे. अशा स्थितीमध्ये तुम्ही सभा कराल? दुखणं फेकणं काही नाही करीत मला. मराठ्या पुढे मराठा एकदा जमला की आपल्यावर उपचार झाला. मला काय नाही होत दुखणं, त्रास होत. पाटील, राज्यातल्या बच्चू कडे आले होते, आजही ते बीडमध्ये आहेत, तुमची भेट घेणार आहेत, नेमकी काय चर्चा होणार? ते काय सरकार पक्षातले थोडेच. ते त्यावेळेस मध्यस्थीसाठी आलेले होते, तसे आज बी आहेत. ते काय असे आता फिरू शकते संघ ते, आणि इथंच येत वाटतं इथे बीडमध्ये. सोयरेची व्याख्या आहे त्याच्याशी सहमत नाही. तुमची सोयरेची व्याख्या आहे त्याच्याशी ते सहमत नसल्याचं त्यांनी वक्तव्य केलं. बदलतील ना, त्यांना काय माहिती होतं.
नाहीतरी त्यांच्यावरती हे बघा, ते बदलले नाही बदलले, जे खरं आहे ते खरं आहे. मीडिया समोर सगळे बाईट सगळे. बैठक घेतली होती, बैठकीमध्ये तुम्ही असं म्हटलं होतं की बाबा आमचं असेल 24 पर्यंत जर आरक्षण मिळालं नाही तर काहीतरी आपल्याला पुढचं नियोजन करण्यासाठी तोल पाहून पाठीमागे यावं लागेल आणि तो काळ लागेल मधला 2-4 दिवस जे काय असेल, आणि त्यावेळेस तुम्ही उपोषण करणार. मात्र जेव्हा उपस्थितांनी तुम्हाला नकार दिला होता, उपोषण करू नका, अशा परिस्थितीमध्ये आता तुम्ही काय करणार? म्हणजे थेट आंदोलनाची भूमिका असेल की मग तुम्ही या मधल्या काळात 2-4 दिवस त्यावरती विचार मंथन करणार? नाही, ते समाजाच्या समोर सगळं सांगणार. आता आजच काय जे सांगायचं मला, मी माझ्या समाजासमोरच आज सांगणार. पाटील सभेमध्ये आज राज्य सर निर्णय होईल आंदोलन, त्याला पाठिंबा बच्चूकडून देणार असं स्पष्ट म्हटलं. देणार नाही, देणार. देणार आहेत. हा, मग ते सोबत आहे. मी ते सांगितलं, ते सरकार पक्षाकडून नाही येत. ओके, चर्चेला आले, त्यांना काही सांगायचं असं सरकारला सांगतील, परंतु आम्ही आमच्या मार्गावर ठाम येतो आणि आम्ही चाललो. पाटील तुम्ही तुमच्या मार्गावर ठाम आहेत. सरकार सुद्धा आता मैदानात उतरले, सगळी पोलीस यंत्रणा अलर्टवर आहे, सगळीकडे पोलिसांच्या नियुक्ती होत्या, त्यांच्या रजा रद्द करण्यात आलेल्या आहे. सरकार सुद्धा तयार आहे तुमच्या आंदोलनासाठी. हा संघर्ष आता टाळला जाऊ शकतो का? सरकार विरुद्ध मराठा समाज. नाही, ते सरकारच्या हातात आहे ना, आम्ही कुठं संघर्ष करायलो. मी तेच सांगितलं, मागची एक चूक झाली पुन्हा करू नका. सामंजस्यानं तोडगा काढायचा प्रयत्न करा. मागं जे झालं ती पुन्हा चूक करू नका. हे कधीच डॅमेज देशाचं भरून निघणार नाही. मनोज जरांगे पाटील मुंबईकडे कूच करणार का 24 मध्ये? आता मग थांबा थोडा टाइम, इथं सगळं दिल्यावर मग ते आता सगळं सांगणार आहे मी तुम्हाला तिथं समाजासमोर. तर बीडमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवरती त्यांची सध्या पत्रकार परिषद सुरू आहे. या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असेल. तुर्तास आपण या तासाच्या हेडलाईन्स पाहूयात.